तर मी आज आलेलो दिव्यागरमधील सुवर्ण गणेश मंदिरामध्ये. तर आपण स्टार्टिंगपासून पुन्हा बघूया की आमचा प्रवास कसा झाला तो. तर आमचा स्पॉट होता चौघांचा आणि आम्ही ठरवलेला की माणगाववरून आम्ही पहिलं दिव्यागरला जाणार आणि नंतर मग श्रीवर्धन हरिहरेश्वर करून घरी येणार. तर आम्हाला हे 3 ठिकाण एका दिवसात करणे शक्य आहे का हे आपण बघूया. चला मग. तर मित्रांनो, आपण दिव्यागरमध्ये पोहोचलो आहे आणि आता आपण सुवर्ण गणेश मंदिरामध्ये आलो आहे. आणि मित्रांनो, या मंदिरामध्ये जी मूर्ती आहे सोन्याची ती 1947मध्ये खोदकाम करताना सापडलेली आहे. आणि आम्ही थोडा वेळ गणपतीच्या मंदिरात बसलो, खूप प्रसन्न असा वाटत होता. नंतर मग आम्ही रूपनारायण मंदिरामध्ये गेलो, जो दिव्यागरमध्येच होता. रूपनारायण मंदिर हा खूप प्राचीन मंदिर आहे आणि त्याचा संबंध विष्णूच्या रूपाशी केलेला आहे. आणि तुम्ही बघू शकता की विष्णूची मूर्ती खूप भारी अशी कोरलेली आहे आणि आजूबाजूचा परिसर पण खूप छान आहे. तर नंतर मग आम्ही आलो दिव्यागरच्या बीचवर, जिथं खूप गाड्या बिड्या होत्या, वॉटर स्पोर्ट होते, पण ते खूप महाग होते. मग मी उंटावर सवारी केली 100 रुपयामध्ये अर्धा किलोमीटर. नंतर मग आम्ही निघालो हरिहरेश्वरला, ज्याला दक्षिण काशी असेही म्हणतात. इथे आम्ही कालभैरवाच्या मंदिरात दर्शन घेणार आणि नंतर मग मुख्य मंदिराकडे जाणार आहोत. तुम्ही इथे बघू शकता खूप मोठा असा समुद्र किनारा आणि बाजूला कालभैरवाचं मंदिर. नंतर मग आम्ही करणार होतो प्रदक्षिणा मार्ग, जो समुद्राच्या एकदम कडेने जातो तो. आम्ही आता निघालोय श्रीवर्धनला बीचवर फिरायला आणि पोचलोय तिथं आणि इथं खूप मोठा झिंगा होता. ह्याला बघून तर मला आश्चर्यचकित झाला. आम्ही आता पोचलोय बीचवर आणि यांची मस्ती आता चालू झाली आणि यांनी माझ्यासाठी खड्डा खणलाय मला रेतीत पुरायसाठी. आणि मी काय यांच्या जवळ गेलो नाही, मी म्हणलो मी फक्त व्हिडिओ काढतो तुमची. आणि बाकी नंतर मग ती एकामेकावर रेती फेकायला लागले. तर मित्रांनो, आपला आजचा ब्लॉग संपलेला आहे आणि मी चाललो आहे आता सनसेट बघायला. भेटूया उद्याच्या भागात आणि लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा आपल्या चॅनलला.